जय गजानन जयतु संस्कृतम. महाकवी कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतलमच्या 5व्या अंकाचा अभ्यास करता करता आपण अंकाच्या शेवटी येऊन पोहोचलो. परिस्थिती आतापर्यंत आपल्या समोर झालेली आहे. शकुंतला राजाच्या समोर येऊन पोहोचली. राजाने तिला नाही म्हटलं. त्यात राजाच्या चारित्र्याचा कितीही अद्वितीय अशा प्रकारचा गौरव आपल्या समोर असला तरी शकुंतलेच्या दृष्टीने ही अत्यंत दुःखदायी परिस्थिती आहे. आणि म्हणून जेव्हा ती आता शेवटी पुन्हा त्या गौतमीच्या मागे निघते त्यावेळी गौतमी त्या शार्ंगदेवाला म्हणते, इथपर्यंत कथाभाग आपण पाहिला होता की शार्ंगदेवा पतीने जिचा त्याग केलेला आहे अशी ही शकुंतला आपल्या मागे येत आहे. आता हिने काय करायचं, हिने कोणाकडे जायचं. आणि त्यावेळी तो शार्ंगदेव संतापतो आणि संतापलेला शार्ंगदेव म्हणतोय किम पुरोभागे स्वातंत्र्यम अवलंबसे. तिला तो पुरोभागा याचा अर्थ स्वतःच्या मनाने पुढे पुढे करणारी, उद्धट अशा पद्धतीचा शब्द वापरतो, स्वतःच काहीतरी निर्णय घेणारी. आणि त्यावरती त्याचा तो वाक्य स्वातंत्र्यम अवलंबसे, घेणं, तुला स्वातंत्र्य पाहिजे होतं ना, स्वतःच्या मनाने गोष्टी करायच्या होत्या ना, मीच निर्णय घेते असं करायचं होतं ना, पहा त्याचे परिणाम काय झाले. अशा एखादा संताप आहे. शकुंतला भीता वेपते, शकुंतला थरथर थरथर कापत आहे. कारण अशा पद्धतीने आता तो संतापलेला आहे. ऋषी संतापल्यानंतर काय वाटेल ते करू शकतात याची तिला जाणीव आहे. ती आश्रमीय व्यक्ती आहे. त्या संतापामध्ये त्याच्या स्वाभाविक पाहिल्यानंतर तिची थरथर थरथर होते. तो तिला पुढे म्हणतोय, शकुंतले यदि तथा वदसी क्षितिपस तथा. जर राजा म्हणतोय तसं असेल म्हणजे तू त्याची पत्नी नसशील, तू हे दुसऱ्याच कोणाचं तरी अपत्य असेल. त्वमसी किम पितुर उत्कुलयात वया. तर तू पित्याच्या घरी येऊन करणार काय आहेस, कोणत्या तोंडाने. नवऱ्याने टाकून दिलेली, नवऱ्याने नाही म्हटलेली, याचा अर्थ कोणाचं तरी पाप वहन करणारी अशी तू पित्याच्या घरी येऊन, वडिलांच्या घरी येऊन काय करणार. त्या वडिलांच्या तोंडात लोक शेण घालतील अशी तुझी येणे उपयोगी नाही. तिथं राहणं, तुझी उपस्थिती हीच दुःखाला कारणीभूत आहे. आणि दुसऱ्या बाजूला अथ तू वेदसी शुचम प्रथमात्मनः. जर तू स्वतःला शुचिरभूत समजत असशील, पवित्र समजत असशील, तुझं प्रेम निष्कलंक आहे असं समजत असशील, पतिकुले तव दास्यमापि क्षम्यम. तर पतीच्या घरी मग दासी म्हणून राहा, पण राहा इथेच, आता इथून तुला येणं बरोबर नाही असं म्हणून तो संतापतो. सोप्या शब्दामध्ये माहेरी आता तुला जागा नाही असं जणू काही एखाद्या भावानी सांगावं तशा पद्धतीचं त्याचं वाक्य आहे. त्याच्यावर राजा म्हणतोय, भो तपस्वीन की मात्र विप्रलंबसे. काय असं बोलताय, कशाच्या करता मी तिला ठेवून घेणार आहे. माझ्याकडे तिला समजा राहा म्हणून तुम्ही सांगताय, मी तिच्याशी कशा पद्धतीने संबंध ठेवणार. कुमुदान्येव शशांकः सविता बोधयति पंकजान्येव. दोन कमळांचा हिशोब सांगून राजा वर्णन करतोय की कुमुद जे असतात त्यांना शशांक म्हणजे चंद्रच त्यांचं उन्मीलन करत असतो. ते चंद्राच्या समोर उगवतात. सविता बोधयति पंकजान्येव. सूर्य जो आहे तो पंकजांनाच फुलवत असतो. जरी दोन्ही कमळ असले तरी कुमुदाला कधी सूर्य फुलवत नाही, पंकजाला कधी चंद्र फुलवत नाही. मग ते दोन्ही कमळच असतील तशी ही स्त्रीच असेल तरी परस्त्री आहे माझ्यासाठी. आणि मग जसं सूर्य दुसऱ्या कमळाला फुलवत नाही तसं मी हिला कधीही आनंदित करू शकणार नाही, हिला माझ्या जवळ ठेवणार नाही. वशिनाम ही परिग्रह संश्लेय परान्मुखी वृत्ती. जे वशी असतात याचा अर्थ स्वतःच्या इंद्रियांवर ज्यांचा ताबा असतो, जे जितेंद्रिय असतात ते परस्त्रीच्या बाबतीमध्ये असे परान्मुख वृत्तीचे असतात. ते कधीही परस्त्रीला जवळ करत नाहीत. अशा अर्थाने राजाने वाक्य वापरलं. राजाच्या चारित्र्याचं सर्वोच्च निदर्शन महाकवी कालिदासांनी पुन्हा एकदा आपल्या समोर ठेवलं. शार्ंगदेव मात्र म्हणतोय, यदा तू पूर्व वृत्तांतम अन्य संगात विस्मृतो भवान तदा कथम अधर्म भीरुहु. आम्ही तुम्हाला कसं समजायचं की तुम्ही पापाला घाबरणारे आहात, वाईटाला घाबरणारे आहात. पूर्वी केलेल्या गोष्टी तुम्ही बाकीच्यांच्या सोबत गेले की विसरून जाता. राजवाड्यात आल्यानंतर आश्रमातल्या गोष्टी विसरता. तुम्ही धर्मभीरू आहात किंवा धर्माला घाबरणारे आहात असं आम्ही कशाच्या आधारावर समजायचं. आम्ही तुम्हाला तसं समजत नाही. राजा त्याच्यावर म्हणतोय. आता त्याला बोलून उपयोग नाही हे राजाच्या लक्षात आलं, कारण तो पुन्हा पुन्हा वेगळ्या पद्धतीने दोषच देणार. मार्ग कुठे काढायचा. राजा आपल्या पुरोहितांकडे वळतो आणि पुरोहितांना म्हणतो, भवंतम एवात्र गुरु लाघवम पृच्छामी. यातलं काय, गुरु म्हणजे चांगलं, लघु म्हणजे वाईट या अर्थाने तो शब्द आहे. गुरु लाघव याचा अर्थ काय योग्य काय अयोग्य ते आता मी तुम्हालाच विचारतो, कारण तुम्हीच त्यातले श्रेष्ठ आहात. आणि राजाच्या समोर असलेली विचित्र अडचण राजांनी सांगितलीये.
असं नका समजू की राजा एकदम आनंदात आहे किंवा राजाला आठवत नाही, जाऊ दे मी सोडून देतो. केवळ तेवढंच नाही, त्याच्या आतमध्ये होत असलेला गलबला जो आहे, पुरुषाच्या आतमध्ये असणारी जी प्रवृत्ती, ती प्रवृत्ती तिथे आपल्या समोर सांगितली आहे. राजा गलबलून गेला आतून. तो म्हणतोय मूढा स्याम अहमेशावा वदन मिथ्येति संशये. दोघांपैकी कोणीतरी एक खोटं बोलत आहे. मी जर खोटं बोलत असेल तर मी काहीतरी मूढ वागलेलो आहे, मी काहीतरी विस्मृतीत गेलेलो आहे. कारण आठवत तर मला कसंच नाही हिच्यासोबत लग्न केल्याचं. त्याच्यामुळे मी एका बाजूला विस्मृतीत आहे, हे एकतर खरं आहे, किंवा ही बोलतेय ते तरी खोटं आहे. हे एकतर मी तरी खोटा आहे किंवा ही तरी खोटी आहे. पण लक्षात घ्या, त्याचं पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. तो म्हणतो दोन्हीकडून माझं नुकसान आहे, कारण दोन्हीकडे मी दोषी ठरणार आहे. कोणता? जर मी विस्मृतीत गेलो असेल, ही बोलते ते खरं असेल तर दार त्यागे भवाम्या हो. जर ही म्हणत आहे ते खरं असेल तर मी पत्नीचा त्याग करणारा क्रूर पुरुष ठरणार आहे, दोषी पुरुष ठरणार आहे, परस्त्री. आणि जर समजा मी म्हणतोय तेच खरं असेल, ही खोटं बोलत असेल आणि माझ्याजवळ येणार असेल, तर परस्त्री स्पर्श पाऊसुला हा, तर परस्त्रीला स्पर्श केल्याचा पाप मला लागणार आहे. मी तर दोन्हीकडून अडचणीत आहे. हिला सोडलं तरी मला दोष आहे आणि हिला स्वीकारलं तरी मला दोष आहे. तुम्हीच सांगा नेमकं मी काय करू. पुरोहित त्याच्यावर विचार करतात आणि ते विचार्य यदि तावत एवं क्रियता. जर असं असेल तर एक काम करा, मी सांगतो तसं करा. राजा ताबडतोब म्हणतोय अनुशास्तु भवान, आपणच मार्ग सांगा, काहीतरी मार्गदर्शन करा. त्याच्यावर ते पुरोहित म्हणतायत अत्र भवती तावत अस्मद्गृहे तिष्ठतु अप्रसवाद. जोपर्यंत ती प्रसूत होत नाही तोपर्यंत ती आमच्या घरी राहील. कुतः इदमुच्यते चेत. तुम्ही म्हणाले हे काय मधलंच, तुमच्या घरी राहण्याचा कुठे विषय आला, असं जर तुम्ही विचारत असाल तर सांगतो. त्वम साधुभी आदिष्टपूर्वम प्रथममेव चक्रवर्तीनम पुत्रम जनयिष्यसि इति. तुला पहिला पुत्र तुझा चक्रवर्ती होईल असं तुला सगळ्या आदेशकांनी, ज्योतिषांनी सांगितलेलं आहे. आतापर्यंत तुला पुत्र नाही. हा जर तुझा पुत्र असेल तर हा तुझा पहिला पुत्र असेल. जर हा चक्रवर्ती गुणांनी युक्त असेल तर हा तुझा पुत्र आहे असं समजू. आणि जर विपर्य याच्या उलट घडलं, पितुः अस्या समीप नयनम उपस्थितमेव, तर हिला हिच्या पित्याच्या घरी नेऊन सोडायला व्यवस्थित आहे, कारण मग तिच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. हिला हिच्या वडिलांच्या घरी नेऊन सोडू, ही जाणे हिचं नशीब जाणे, असा त्यांनी मधला मार्ग सांगितला. राजाला काही सुचतच नाहीये. त्याच्यामुळे राजा म्हणतो यथा गुरुभ्यो रोचते. जसं तुम्ही म्हणत असाल, तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपण तोच विचार करू. तो पुरोहित त्या शकुंतलेला म्हणतात वत्से अनुगच्छमाम, बेटा तू आता माझ्या सोबत चल, कारण तिला तसंही आश्रमात राहायची सवय आहे, म्हणून त्या पुरोहिताच्या घरी ती राहू शकते. शकुंतलेची मात्र अवस्था एकदम देवी सीतेसारखी पतीनी सोडलेली आहे. तिने त्याच पद्धतीत शब्द वापरले, भगवती वसुधे देही मे विवरम. जसं सीता शेवटी त्या पृथ्वीला प्रार्थना करते की मला आपल्या आतमध्ये जागा दे, आता शकुंतला त्याच अवस्थेत आहे की तू मला आतमध्ये जागा दे, असं म्हणून तिने पृथ्वीला प्रार्थना केली. पण इकडे मात्र राजा शाप व्यवहित स्मृती शकुंतलामेव चिंतयते. ती निघून गेली सगळ्यांच्या सोबत आणि राजा मात्र शापाने व्यथित झालेल्या अवस्थेत तिचं चिंतन करत बसलेला आहे. नेमकं काय खरंय तेच राजाला समजत नाही. अशा विचित्र अवस्थेमध्ये नेमकं ती खोटं बोलत होती की खरं बोलत होती हेच न कळलेलं. मला आठवत आहे की नाही आठवत आहे, या अवस्थेत असलेला राजा स्वतःच नेमकं काय करावं अशा अवस्थेत तिथे उभा आहे. तेवढ्या नेपथ्यामध्ये म्हणजे पडद्याच्या मागून आवाज येतो, आश्चर्यम आश्चर्यम, अद्भुत घडलेलं आहे, काहीतरी आश्चर्यकारक घडलेलं आहे. जोरात कोणीतरी मग ओरडला. राजाने ते ऐकलं. राजा म्हणतो किम नु खलु स्यात्, काय घडलेलं आहे. तो पुरोहित पुन्हा वापस येतात. आल्यानंतर सांगतात प्रविश्य सविस्मयम, अत्यंत आश्चर्यचकित चेहऱ्याने ते सांगतायत देव अद्भुतम खलु संवृत्तम, आजपर्यंत कधीच घडली नव्हती अशी वेगळीच घटना घडलेली आहे, अजब घटना घडलेली आहे. स्वाभाविक राजा विचारतात की मी व काय असं घडलेलं आहे. ते पुरोहित सांगतात देव परावृत्तेषु कण्व शिष्येषु, जेव्हा ते कण्वांचे शिष्य सगळे निघून गेले
त्यानंतर कारण तिथून तर सगळेच बाहेर पडले होते. कण्व शिष्य एका बाजूला गेले. शकुंतला या राजपुरोहितांच्या मागे त्यांच्या घरी राहायकरता जात आहे. सा निंदती स्वानी भाग्यानी बाला, ती स्वतःच्या भाग्याला नावं ठेवत असणारी जी बाला, ती जी तरुणी आहे, जी माझ्या सोबत येत होती. बाहुत क्षेपम क्रंदितुंच प्रवृत्ता, हात वर करून ती जोराजोरात क्रंदन करायला लागली. ते हात वर करण्यामधला भाग लक्षात घ्या. शेवटी आईला हाक मारणे असा विषय असतो. जेव्हा माणूस अत्यंत दुःखात येतो, आठवण आईची येणार. आणि शकुंतलीची आई मेनका अप्सरा हे आपल्याला माहितीये. ती अप्सरा स्वर्गातल्या विषय असल्यामुळे ती हात वर करून क्रंदन करते, म्हणजे रडते, जणू काही आईला हाक मारते. हा त्यातला भाव आहे. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा तिने रडायला सुरुवात केली, राजाने स्वाभाविक विचारलं, मग किम पुढकिमच, पुढं काय झालं? ती अशी रडत होती असं तुम्ही सांगताय, नंतर काय झालं? पुरोहित सांगताय, स्त्री संस्थानम चापसर तीर्थमारात. ते एक स्त्री सारखी दिसणारी आकृती, पूर्ण स्त्री नव्हती, नुसती काहीतरी धूसर आकृती अशा अर्थाने. अप्सरस तीर्थ आराध, त्या अप्सरस तीर्थापासून जेव्हा आम्ही पुढे जात होतो, त्या तीर्थातून एक स्त्री सारखी आकृती निर्माण झाली. ती स्त्री सारखी आकृती आली. उत्क्षेपम एनाम ज्योतिरेकाम जगाम, आणि एका स्त्री सारख्या आकृतीने ज्योतिर्मय असणाऱ्या, तेजस्वी असणाऱ्या अशा एका आकृती हिला घेऊन निघून गेली. ज्योतीसारखी याचा अर्थ ती अप्सरा प्रगट झाली. आणि देवता ज्या असतात त्या तेजस तत्वाच्या आपल्याकडे सांगितलेल्या आहेत, म्हणून त्या ज्योतीसारख्या दिसतात, तेजासारख्या दिसतात. असं जे वर्णन पुराणांमध्ये ग्रंथांमध्ये केलेलं आहे, त्याचा जो अर्थ आहे तो तिथं आपल्याला महाकवी कालिदास दाखवतायत की एक ज्योती काहीतरी आली, आणि ती ज्योती हिला एक स्त्री सारख्या आकाराची होती. जणू काही तिने जे आईला उद्देशून केलेलं क्रंदन आहे, रडणं आहे, ते तिच्या आईपर्यंत पोहोचलं. आणि तिच्या आईने किंवा तिच्या आईने पाठवलेल्या दुसऱ्या कुठल्या तरी अप्सरेने, कारण आपल्याला पुढे सानुमतीचं वर्णन येणार आहे, त्या अर्थाने मी ते म्हणतोय की तशा एका कुठल्या तरी अप्सरेने जणू काही तिला उचलून नेलं. स्त्री सारखी आकार म्हटल्यानंतर अप्सरा हा शब्द या अर्थाने, आणि आलेली जी आहे ती अप्सरस तीर्थापासूनच आलेली आहे. त्या तीर्थांचा संबंधच अप्सरांशी आहे. म्हणून तशा अप्सरा तीर्थावरून आलेल्या एका तेजस्वी स्त्री आकाराने, एका ज्योतिर्मय स्त्री आकाराने या स्त्रीला उचलून नेलं, असं अत्यंत आश्चर्यकारक ते सांगतायत. सगळेच जण आश्चर्यचकित झाले, कारण असं कोणी होताना कधी ऐकलंही नव्हतं. पण राजा मात्र एकदम शांत आहे. खरं तर शांत म्हणण्यापेक्षा त्याचं डोकं विचार करणं बंद करावं अशा पद्धतीची रचना झाली आहे. तो म्हणतो, जाऊ दे, जे झालं ते झालं. भगवान प्राग अपि सो अस्मद अस्माभिः अर्थः प्रत्यादिष्टः एव, जी गोष्ट आम्ही पहिलेच मनातून सोडून दिलेली आहे, तर आम्हाला ती पाहिजे असं आम्हाला कधी वाटलं नाही. आम्ही तिला तसंही नाही म्हटलेलं आहे, तिचा तसाही त्याग केलेला आहे. किम वृथा तर्केन अन्विष्यते, मग आता ती गोष्ट नेमकी कुठं गेली, ते कशाला त्याच्यावर तर्क करत बसायचा? काय झालं असेल, कोण आली असेल, कोणी नेलं असेल, कुठे नेलं असेल, कशाला पाहिजे आपल्याला तर्क? नाहीतरी आपल्याला नकोच होती, नाहीतरी काय आपण ठेवणार नव्हतो. मग आता कोणीकडे जाईना आणि कोणी नेईना का, अशा याच्यात राजा तो सोडून देतोय. विश्राम्य तो भवान, तुम्ही आराम करा. ते तुम्ही आराम करा या वाक्याचा अर्थच हा आहे. आता मी पण थकलोय, मलाही आराम करायचा आहे. येणारच आहे पुढे राजाचं वाक्य. तो म्हणतोय, जा तुम्ही आता आराम करा, जाऊ दे, जे झालं ते झालं. पुरोहित राजाला विजयस्वास आशीर्वाद देतात, निघून जातात. राजा वेत्रवतीला, म्हणजे त्या आपल्या दासीला म्हणतोय, वेत्रवती पर्याकुलोस्मी, कंटाळून गेलोय, थकून गेलोय, डोकंच काम करेन असं झालेलं आहे माझं. शयन भूमी मार्गम आदेशय, चल मला झोपण्याची जागा जिकडे आहे तिकडचा रस्ता दाखव. ते एवढ्याच करता आपण सांगितलं होतं, नाटकातले विषय असतात, मला तो रस्ता दाखव, गोल फिरायचं, थांबायचं, आपण समजून घ्यायचं. राजा शयन कक्षात पोहोचला, त्या अर्थाने ते वाक्य आहे, मला झोपण्याची जागा दाखव. पण ती प्रतिहारी म्हणते, इतो इतो देव, महाराज इकडून इकडून, असं म्हणून ती त्यांना घेऊन निघाली. राजा पुन्हा स्वतःची अवस्था जी आहे त्या अवस्थेचं वर्णन करतोय. राजा दोन्हीकडून अडचणीत आलेला आहे. एका बाजूला त्याची बौद्धिक अवस्था जी आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याची मानसिक अवस्था आहे. त्या दोघांमधलं जे द्वंद्व आहे ते महाकवी कालिदासांनी नेमकेपणाने आपल्या समोर टिपलेलं आहे, दाखवलेलं आहे. कामम प्रत्यादिष्टा स्मरामी न परिग्रहम मुनेस्तनयम,
खूप प्रयत्न करून सुद्धा, नाना प्रकारे ताण देऊन सुद्धा बुद्धीवर मला आतापर्यंत त्या मुनिकन्येचा मी स्वीकार केल्याचं काही स्मरत नाहीये, आठवत नाहीये. पण बलवत्तु दूयमानम प्रत्यायतीम इव माम हृदयम, पण ती ज्या पद्धतीने मला बलवत म्हणजे अत्यंत जोरकसपणे, अत्यंत मजबूतपणे, अत्यंत त्वेषाने ती दूयमानम, तिने मला जे दूषण दिले, नावं ठेवले, ती माझ्यावर जी संतापली, माझ्यावर जी रागावली, त्या रागावण्याने प्रत्याय तीव मे हृदयम, माझ्या हृदयाला मात्र प्रत्यय येत आहे की कदाचित ती खरंच बोलत असेल. अशा पद्धतीने एका बाजूला बुद्धीला आठवत नाही राजाची अवस्था आहे, पण मनाला मात्र पटत आहे की कदाचित तिचं बोलणं खरं असेल. अशा मानसिक आणि बौद्धिक द्वंद्वात अडकलेला राजा आपल्याला 5व्या अंकाच्या शेवटी पाहायला मिळतो. कारण इथे 5वा अंक आपल्या समोर समाप्त होत आहे. तो समाप्त होत असताना राजाची झालेली ही विचित्र अवस्था, शकुंतलेचं दुःख तर आहेच, शकुंतला आता निघून गेलेली आहे, आता राजाच्या दुःखाचा विषय आहे. आणि राजाची ही विचित्र जी कुचंबना आहे की त्याला बौद्धिक पातळीवर स्वीकार आठवत नाही, पण मानसिक पातळीवर कदाचित तिचं बोलणं खरं असेल असं त्याच्या मनात येतंय. नेमकं काय खरं? राजाच्या समोर गोंधळ आहे, पण तेवढ्या गोंधळात सुद्धा तिला नाही म्हणणारा, तिला परस्त्री म्हणणारा, समोर इतकं मोठं अद्वितीय अशा प्रकारचं प्रलोभन उपस्थित असताना त्या प्रलोभनाला नाकारू शकणारा अद्वितीय चारित्र्य संपन्न राजा तुमच्या माझ्या समोर ठेवणे हे या 5व्या अंकाचं प्रयोजन होतं. त्यामध्ये महाकवी कालिदास अफाट यशस्वी झालेले आहेत. कारण आपण वारंवार पाहिलेलं आहे, एकत्र उजळणी करताना पाहू शकतो, अप्सरीची कन्या असलेली, कमालीची सुंदर असलेली, त्या काळात तितकी सुंदर दुसरी कोणीही स्त्री पृथ्वी तलावर उपस्थित नव्हती. अशा प्रकारची स्त्री, ती सौंदर्यवती, स्वतःच्या मुखाने सांगतेय राजा मी तुझी पत्नी आहे, ती गर्भवती आहे, राजाला वारस नाहीये. त्यावेळी राजाला पुत्र जर सहज प्राप्त झाला तर राजाच्या सगळ्या समस्या सुटणार आहेत. ती स्वतः सांगतेय मी तुझी पत्नी आहे, ती स्वतः सांगतेय राजा हा तुझा पुत्र आहे. तिच्या सोबत असणारी गौतमी, खोटं न बोलणारे लोक आहेत ते सांगतायत राजा अरे तू आश्रमात आला होता, तुम्ही दोघांनी एकत्रित विवाह केलेला आहे, आम्ही सगळ्यांनी ती परिस्थिती पाहिली, जरी विवाहाला आम्हाला विचारलं नसलं तरी तुझं येणं, तुझं हिच्याशी विवाह करणं हे आम्हाला मान्य आहे. ऋषींनी त्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे, याचा अर्थ त्यांनीही होकार दिलेला आहे. ठीक आहे, घडलं ते योग्य आहे असं ऋषींनीही म्हटलेलं आहे. गौतमी खोटं न बोलणारी सांगत आहे. शारदवत शार्ंगरव दोघही जण जे कधीच खोटं न बोलणारे ते ऋषिकुमार सांगतायत राजा ही तुझी पत्नी आहे, आम्ही हिला मुद्दाम तुझ्याकडे घेऊन आलेलो आहे. हे सगळं आहे सहज राजाला स्वीकारता येत होती, अनेक पत्नी करण्याची परवानगी होती, आणि ते सगळं असून सुद्धा प्रत्येक गोष्ट तिच्या स्वीकाराला योग्य असून सुद्धा राजाच्या असंख्य समस्या संपून जात असताना, राजाला कमालीची सुंदर पत्नी मिळत असताना, ऋषीमुनींचे आईते आशीर्वाद सोबत मिळत असताना, सगळ्या गोष्टी असून सुद्धा केवळ एकच एक गोष्ट राजा म्हणतो मला आठवत नाही, आणि मला आठवत नसल्यामुळे माझ्यासाठी ही परस्त्री आहे, आणि जर ती परस्त्री आहे तर मी तिचा स्वीकार करू शकत नाही. ही जी राजाची भूमिका आहे, हे जे राजाचं अद्वितीय उज्ज्वल अशा प्रकारचं चारित्र्य आहे, ही जी राजाची जितेंद्रिय वृत्ती आहे, ती जितेंद्रिय वृत्ती, ते अद्वितीय चारित्र्य त्याला आपल्या समोर ठेवणे हा शकुंतलाचा विषय आहे. कारण जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की शकुंतलेचं दुःख महाभारतातही तसंच आहे, इथेही तसंच आहे. शकुंतलेचं दुःख मांडणे कालिदासांचा विषयच नाहीये. कालिदास राजाच्या चारित्र्याला समोर ठेवत आहे, आणि तेवढ्या करता नाही म्हणण्याच्या त्याच्या ज्या भूमिकेचा विषय आहे तो त्यांनी बदलवला. नाही महाभारतातलाही राजा म्हणतोय, पण त्याचं नाही म्हणणं हे लबाडाचं आहे, हे राजकारणी पद्धतीचं, एखाद्या विक्षिप्त विकृतीचं, अशा पद्धतीचं नाही म्हणणं आहे. नंतर तो स्वतःलाच पलटवतो. अशा पद्धतीचा खोटारडा आणि अशा पद्धतीचा लोकांशी विचित्र वागणारा असा राजा तिथला जो आहे
तो इथे बदललेला आहे. शकुंतला सारखीच आहे, ती बदललेली नाही, बदललेला राजा आहे. आणि म्हणून दुर्वासांचा शाप आणि त्या निमित्ताने राजाच्या चारित्र्याचं हे अद्वितीय अशा प्रकारचं प्रगटीकरण जो महाकवी कालिदासांचा शाकुंतलाच्या सांगण्याच्या मागचा मूळ उद्देश आहे, तो उद्देश आपल्याला 5व्या अंकात व्यवस्थितरित्या पाहायला मिळाला. आता 6व्या अंकामध्ये जेव्हा अंगठी सापडेल, ती सापडल्यानंतर राजाची दुःखाची जी बाजू आहे, जी सामान्यतः येत नाही, पुरुषाचं रुदन जे आहे त्याचं ते शांत पद्धतीचं अंतःकरण गलबलून टाकणारं, त्याला होणारी आतल्या आत पीडा, न सांगता येणारा त्याचा त्रास, तो सगळा भाग आपल्याला 6व्या अंकात पाहायला मिळेल. तो पुढच्या भागापासून 6व्या अंकापासून तोपर्यंत जयतु संस्कृतम्.